येणाऱ्या कालखंडामध्ये सगळे अनधिकृत भोंगे हे उचलवले जातील. आता विरोधकांना 5 वर्षे हेच सगळं बोलायचं आहे. हेच विरोधक आहेत ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. आता त्या समृद्धी महामार्गावरनं गाड्या घेऊन येत आहेत. हलालच्या नावाखाली तुम्ही बेकायदेशीर गोष्टी करणार, त्या लोकांनी चालवून घ्यायच्या, हे चालणार नाही. आणि त्याच्यामुळे मशिदीवरची भोंगेसह उतरतील आणि मल्हार सर्टिफाईड मटण सुद्धा लोकांना मिळेल. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. आज विधानसभेत पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. नेमकी काय चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? नाही, मशिदींवर जे अनधिकृतपणे भोंगे लावून दिवसभरात 5-6 वेळेला त्या ठिकाणी अजान दिली जाते, त्याच्यामुळे जे वायू प्रदूषण होतं, या संदर्भामध्ये मी लक्षवेधी आज मांडली होती. त्याला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टपणे हे सांगितलं की ज्या उच्च न्यायालयाच्या लेटेस्ट निर्णयाचा मी आज रेफरन्स दिलेला आहे, त्या निर्णयाचा आधार घेऊन पोलीस ॲक्टनुसार, मुंबई पोलीस ॲक्टनुसार या संदर्भातली कारवाई तातडीने केली जाईल. मशिदीवरचे भोंगे उतरवले जातील आणि यापुढे अनधिकृतपणे परवानगी न घेता किंवा जास्ती डेसिमेलची भोंगे जर का लावले गेले तर त्याला जबाबदार त्या ठिकाणच्या PIला हे ठरवलं जाईल, अशा प्रकारचा आदेशसुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये सगळे अनधिकृत भोंगे हे उचलवले जातील. काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पाबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे आणि मुंबईला नेमकं या अर्थसंकल्पातून काय मिळालं? हे बघा, अत्यंत वास्तवदर्शी अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. एकीकडे भांडवली गुंतवणूक राज्य सरकार करत आहे. राज्याचं उत्पन्न जे आहे, स्टेट GST जो आहे, त्याच्यामध्ये घसघशीत वाढ ही प्रिडिक्ट केली आहे. याचं कारण असं आहे की राज्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट्स, रस्त्यांचे असतील, ब्रिजेस असतील, मेट्रो असेल, अन्य भांडवली खर्चाचे प्रोजेक्ट्स आहेत, शक्तिपीठ महामार्ग आहे आणि या सगळ्यामुळे राज्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्याच वेळेला लाडकी बहीणसारखी योजना आहे, कृषी पंपांना वीज बिलात माफी आहे. अशा प्रकारच्या लोकोपयोगी ज्या योजना आहेत, त्या योजनांकरता सुद्धा पुरेसं प्रावधान या अर्थसंकल्पात केलेलं आहे. त्याच वेळेला राज्य सरकारच्या एफिशियन्सी, कार्यक्षमता वाढवण्याकरता राज्य सरकारने काही पावलं उचललेली आहेत. त्याच्याकरता एक वेगळं युनिट फॉर्म केलेलं आहे. ते या सगळ्या गोष्टींवर निरीक्षण ठेवणार आहे. जे चांगलं काम करतील त्यांना बक्षीस आहे, जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना काही प्रमाणात त्या ठिकाणी मर्यादा घालून देणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, विकासाला अधिक गती देणारा, वास्तवदर्शी आणि त्याच वेळेला समाजातल्या सर्व नाहिरे वर्गाचं काळजी करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प. AI च्या वापराला बऱ्यापैकी प्राधान्य देण्यात आलेलं आहे बजेटमध्ये. AI च्या वापरामुळे नेमकं प्रशासनात आणि वेगवेगळ्या पातळीवरती काय बदल होते? बघा, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये AI चा वापर जास्ती करून शेतीच्या संदर्भात त्यांनी म्हटलंय. ते अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, कारण शेतीमध्ये AI चा वापर केला तर शेतकऱ्याचं कॉस्ट कटिंग पण होणार आहे आणि त्याच वेळेला त्यांचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की AI चा उपयोग हा येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. MMR क्षेत्रामध्ये इनोव्हेशन पार्क सुद्धा त्या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे, ज्याच्या इनोव्हेशन पार्कमुळे नवीन नवीन AI टूल्स ही डेव्हलप होतील आणि या नवीन AI टूल्समुळे लोकांच्या इज ऑफ लिव्हिंगमध्ये, इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि सर्वसामान्य जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडणार आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सादर केलेलं हे बजेट आहे. त्यांच्या आरोपांकडे कसं? आता विरोधकांना 5 वर्षे हेच सगळं बोलायचं आहे. हेच विरोधक आहेत ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. आता त्या समृद्धी महामार्गावरनं गाड्या घेऊन येत आहेत. हेच विरोधक आहेत ज्यांनी मेट्रोला विरोध केला होता. त्या मेट्रोमध्ये बसतात, ते पुण्यामध्ये हिंडतायत, मुंबईत हिंडतायत. आणि त्याच्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. त्यांची कावकाव ही चालू राहणार आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे.
हलाल प्रमाणपत्राऐवजी मल्हार सर्टिफिकेट एक काल नितेश राणेंनी त्याचं उद्घाटन केलंय, परंतु काही मुस्लिम आमदारांनी त्यावरती आक्षेप घेतलाय. तुमचं याबाबतचं काय मत? नाही, मल्हार प्रमाणपत्र दिलं मुस्लिम आमदारांचं कशाला ऑब्जेक्शन असायचं कारण आहे? या देशामध्ये लोकशाही आहे. हलालच्या नावाखाली तुम्ही बेकायदेशीर गोष्टी करणार, त्या लोकांनी चालवून घ्यायच्या, हे चालणार नाही. आणि त्याच्यामुळे मशिदीवरची भोंगेसं उतरतील आणि मल्हार सर्टिफाईड मटण सुद्धा लोकांना मिळलं. धन्यवाद सर, महा-MTBशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते भाजपचे आमदार अतुल भातखळकर. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, महा-MTB, विधान भवन, मुंबई.